आगामी काळामध्ये महानगरपालिकेची निवडणुका होणार आहे. मागच्या टर्ममध्ये तुमची एखादी सत्ता होती. आता जर महायुती म्हणून लढले तर पुढं शक्ती जी आहे ती कमी होईल असं वाटतं तुम्हाला, आणि कशा पद्धतीने निवडणूक असणार? ते शक्ती कमी होईल असा काही प्रश्न उद्भवतच नाही, कारण विधानसभाची निवडणूक आणि हा निवडणूकमध्ये फार फरक आहे. आणि प्रवेश आमचा झाल्यानंतर वरिष्ठांनी जे आदेश दिला मला की तुम्ही युतीमध्ये लढा, युतीमध्ये लढू, ते म्हणणार वेगळं लढा तर वेगळं लढू. तुमचा प्रवेश हा जो शक्ती प्रदर्शन करणार का साधा सहज? बघा, शक्ती प्रदर्शनचा विषय यात काही नसतं. प्रवेशमध्ये ज्याला वाटतंय की कैलास गोरंट्यालसोबत यायचं ते बरोबर येईल तिकडं. आणि शक्ती प्रदर्शन कधी करावं लागतात की एखादा मोठा इलेक्शन आहे त्याच्या अगोदर करावं लागतात, किंवा एखादा नेता आला आपला तर तेव्हा शक्ती प्रदर्शन करावं असतं. प्रवेशला शक्ती प्रदर्शन नसतं. सोहळा साधाच राहणार. ज्याला हे बघा, तुम्हाला जे येईल ते येईल, जे नाही आले त्यांचा आशीर्वाद घेऊन जाऊ. पक्षप्रवेशाला कोणकोणते वरिष्ठ नेते जे आहेत ते हा उपस्थित राहणार आहे? आणि सन्मान्य रावसाहेब दानवे साहेब, सन्मान्य अशोकरावजी चव्हाण, सन्मान्य अतुलजी सावे आणि सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील. आपले पण कोणते पदाधिकारी सोबत असतील? आपले तर जे आहे नगर परिषदचे नगरसेवक असेल आणि जे मला मानणारे लोक आहेत ते 100%. साधारण किती त्यांची संख्या असते? हे संख्या हे बघा, मी आता की मी ज्या दिवशी प्रवेशाची तारीख राहील त्या दिवशी तुम्हाला दाखवून देऊ ना, किती लोक राहील किती नाही राहील. तर तुमचा जो स्वभाव आहे तो बीजेपीला मॅच होऊ शकतो का? परिवर्तन ही समय का नियम है, परिवर्तन पसंद पड़ना रहेगा, क्यों नहीं गिरेगा. हार पचाने की जिस आदमी में ताकत रहती है वो हर चीज पचा सकता है. आपला अग्रेसिव्ह स्वभाव आहे. 50 खोटे आपणच एक वाक्य काढलं होतं. हो ना, त्याचे जनक आहात आपण. हो. आता त्यात 50 खोटे बरोबर लागते. ते असं चालत असतात. त्यात काय आता सर्व राजकारण खोक्यावरच आहे. ज्या दिवशी खोके बंद होईल त्याच दिवशी सर्व चांगले लोक निवडून येईल. भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. शिंदे गटामध्ये तुमचे प्रतिस्पर्धी सध्या आमदार आहेत. तुमच्या निवडणुकामध्ये महानगरपालिका निवडणूक त्या दरम्यान मग त्यांचा प्रचार करा. मी तुम्हाला काय सांगितलं अगोदर की पार्टी जे निर्णय घेईल महानगरपालिकामध्ये ते आम्हाला ऐकावं लागेल.